bowlers to see the stumps castled in that way. Ladies and gentlemen, are you ready? It's a great हॅलो मॅच लावतोय सुरुवात प्रसाद आणि आपण पाहत आहेत विपुल. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात सुरुवात चांगली झालाय. क्वालिटी बॉईज क्षेत्ररक्षण स्वीकारलंय टॉस जिंकल्यानंतर. यावेळेस एक कडक शॉट पाहायला मिळालाय. षटकारांची मोहर उमटवली गेलाय. 6 धावा. थँक्यू. प्रसादच्या बॅट मधनं मात्र दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. पुढील बॉल पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. 3 बॉलची समाप्ती. स्कोर काढवर धावा आहेत 6. ब्लू सायक्लॉन एका बाजूने बॅटिंग करत दुसऱ्या बाजूने क्वालिटी बॉय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 6 धावा. पुढील बॉल तर बॅटची जरूर लागली गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. स्कोर काढून धावा 7. अगदी 4 बॉलच्या समाप्ती केले. एका बाजूने आपण पाहतायत विजय सर. आपण इथे या. विजय सर. गोलंदाज कुल मार्क वर 4 बॉलची समाप्ती. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. बॅकफूट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली गेलंय. स्कोर कार्डवर धावा आहेत 8. शेवटचा बॉल असेल. 5 बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर 8 धावा. चांगली गोलंदाजी राहिली. जरी एक षटकार आला त्यानंतर 2 डॉट बॉल आहेत. 2 सिंगल. स्कोर कार्डवर धावा आहेत 8. 5 बॉलच्या अगदी समाप्ती खेळ. शेवटचा बॉल असेल. प्रसादच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहिला होता. फुल टॉस बॉल होता. इथून एक मोठा बुटका खेळण्याची संधी होती. बॅटचं टो लागलं गेलं. डॉट बॉलने षटकाची झाली समाप्ती. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 8. बिनबाद. षटकाची झाली समाप्ती. एक षटकाची अगदी समाप्ती के. स्कोर काढत धावा आहेत 8. अमित आलाय गोलंदाजी मार्क वर. ड्रोन व्ह्यू आपण पाहतात अगदी लाईव्ह च्या माध्यमातून. संस्कार आमचे ड्रोन ऑपरेटर. त्यानंतर गौरवजी पाटील डिजिटल स्कोर एडिटरच्या भूमिकेमध्ये.
प्रथमेश कॅमेरामॅन सध्या चांगले कॅमेरा वर्क करतायत. अमित मार्कवर षटक क्रमांक 2 अगदी सुरुवात होईल. क्वालिटी बॉईज एका बाजूने दुसऱ्या बाजूने ब्लू सायक्लॉन. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसाला आपण पाहतायत. पहिल्या षटकाची समाप्ती स्कोर कार्डात धावा आहेत 8. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंगचा शतक पुढे येईल तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा अगदी कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 अंकावर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा फलकावर आहेत. फ्रेंडशिप लीग 20 सुंदर आयोजन पाहतोय. जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये ही स्पर्धा सातत्याने पाहायला मिळतंय. फक्त पहिलं वर्ष होतं जे मात्र एप्रिल मे चा तो सीझन होता. उलटॉस बॉल ऑन साईड करण्याचा प्रयत्न, डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा लेझी पाहायला मिळाला आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 अंकावर. क्रिकेट ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र आपण पाहत आहेत. संस्कार आमचे ड्रोन ऑपरेटर, ते लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल गौरवजी पाटील ते दर्शवत आहेत, दाखवत आहेत. टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. घर बसल्या या मॅचचा आनंद आपण घेऊ शकतात. समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, ते क्षेत्ररक्षक झेल खाली. मिलिंद कुठल्याही प्रकारची कडा नाही. चुकी. पहिला धक्का लागतोय. गॉन. विपुलला मात्र परतावं लागलंय. करुणेश तरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला धक्का जरूर लागलाय. 12 या धावसंख्येवर. गोलंदाज पुढील बॉल. राज आमचे डीजे ऑपरेटर चांगलं डीजे वादन करतायत. स्पेशल अशी या मैदान जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा राज महेश राव सर उपस्थित झाल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यांचा स्वागत सन्मान आपण पाहतोय. पाटील सरांच्या शुभ हस्ते, विवेक सरांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान केला होता. महेश राव सर आपण पाहतायत. महेश राव सरांचा येतोचे स्वागत सन्मान आमच्या कॅमेरामॅन अगदी क्षणचित्र बंदिस्त करताना पाहत आहेत. त्या स्पर्धेची गौड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहू शकतायत. हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. महेश सर आपण पाहत आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच क्रमांक आपण पाहतायत 4था. एका बाजूने ब्लू सायक्लॉन, त्याच्या विपक्ष क्वालिटी बॉईज. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ. फुलटॉस बॉल ऑन साईड घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. एकेरीने धाव फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. 13 धावा धावफळकर आहेत. अजून एक बॉलचा खेळ शेष आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये अमितने सध्या चांगली गोलंदाजी केलंय. 1 विकेट्स आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. शेवटचा बॉल असेल. उलटाच बॉल, तिथे फटका फसला गेलाय परंतु झेल टिपण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 षटकाची समतुल्य स्कोर कार्ड धावा आहेत 15. 1 गडी बाद.
मिलिंद आलाय गोलंदाज मार्क वर षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. सुंदर आयोजन आपण पाहतात. फ्रेंडशिप लीग विजय सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे. सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपण पाहतायत. मॅच क्रमांक 4 एका बाजूने ब्लू सायक्लॉन आणि क्वालिटी बॉईज क्षेत्ररक्षण करतोय. ब्लू सायक्लॉन फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. मिलिंद आपण पाहतायत गोलंदाज मार्क वर सजवतोय. 2 षटकाच्या अगदी समाप्तीकडे स्कोर काढत हवाय. 15 एक गडी बाद. गोलंदाज पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा धक्का लागतोय. 15 या धावसंख्येवर गॉन. सोनियाचे हारा पायी बाया जायल्या गार गो बाया जायल्या गार मला सोनियाचा हार गो सोनियाचे हारा पायी बाया जायल्या गार गो बाया जायल्या गार मला सोनियाचा हार गो सोनियाचे हारा पायी बाया जायल्या गार गो बाया जायल्या गार मला सोनियाचा हार गो. विजय सर स्कोर कार्डवर धावा आहेत 15. 2 धक्के जरूर लागल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. किरणला चांगली फलंदाजी करावी लागेल. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज पुढील बॉल आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर विकेट्स प्राप्त केल्या. सुंदर झेल परिपूर्ण केला गेला. दुसरा धक्का लागलाय. हो स्लोवर बन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. मिलिंद विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास दुणावला गेलाय. ते अगदी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालंय. स्कोर कार्ड धावा आहेत 15. लॉस ऑफ 2 विकेट. पुढील बॉल हलक्या हाताने वेट अँड वॉच केलं. अगदी खराब क्षेत्ररक्षण चांगला बॅकअप मिळालाय. स्कोर कार्डवर धावा आहेत अगदी 16 धावा. सोळा धावा. बॅटचं टो जरूर लागलं जात आहे. एक धाव कंप्लीट केली जात आहे. इथून धावावर अंकुश लावण्याचं काम सध्या केलं गेलंय. कौतुक करावं लागेल. क्वालिटी बॉईज संघ सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हर्समध्ये 8 आल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. धावांचा आलेख थोडासा खाली येताना आपण पाहिलाय. पुढील बॉल पावलांचा वापर केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फुल आपण पाहतायत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18-18 या धाव फळकावर. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहतायत. या वेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूला स्टॉप केलं जाईल का, परंतु चेंडू सीमारेषा पार चौकारांसाठी. या नारंगी गावाची मानाची पालखी पालखीला गुल्लाल उडविला पालखीला गुल्लाल उडविला नारंगी गावाचा. थँक यू डिझे. 23 रन 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. पंचषटक संपलंय. षटक संपलंय. 6 चेंडू हाताळून झाल्यात. पहिला आलेला विकेट, दुसरा डॉट, मागचे 2 सिंगल 2 धावा चौकार. 8 धावा कंप्लीट केल्या या षटकामागे. म्हणजे 7 ते 8 ची सरासरी सध्या अद्यावत केली गेली. अजून येणारे 1 षटक आहे. शेवटचं अंतिम षटक असेल
धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 23. दुसरा मॅच आपण पहिल्यांदा काय जबरदस्त बॅटिंग केली होती, 71 धावांचं लक्ष. त्यानंतर स्कोर कार्ड थोडंसं खाली येताना जरूर पाहायला मिळालंय. मागच्या मॅचमध्ये 41चं टार्गेट होतं. या मॅचमध्ये आतापर्यंत 23 धावा 3 षटकाच्या समाप्तीखेर. सुरेश अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात. प्रसाद अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार प्रसादच्या बॅटमधनं पाहिला होता. ओहो, एकदा शॉट पाहिलं क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथून डायरेक्ट चेंडू जर 1 बाउन्स गॅदर केला असता तर विकेटचे चान्स होते, पण तो विकेट्स गमावलाय. इथून विकेट्स घेतला नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धावा 25-25. शेवटचे 5 चेंडू असतील. 25 धावा स्कोर कार्डवर. 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण प्रसादकडे क्षमता आहे. प्रसादने एक षटकार जरूर ठोकला होता. यावेळेस वेट अँड वॉच. हो, संधी होती. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. ललकारी ललकारी येऊन ललकारी, ललकारी ललकारी येऊन ललकारी. बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा नाही बंगाली. 31-31. 31 धावा स्कोर कार्ड. पुन्हा एकदा आखूड टप्पाचा चेंडू आणि त्यावर घेतलाय खरपूस समाचार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6. देवी माझ्या भावाला तू भावाला तुझी आई मी माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला तू भावाला तुझी आई मी माझ्या गावाला. थँक्यू. बॉलची व्यवस्था करायची आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डवर धावा आहेत एकंदरीत आपण पाहतायत 37 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रसाद ऑन फायर. पुन्हा एकदा तिसरा षटकार पाहायला मिळेल का? स्कोर कार्ड 37-37. पुन्हा एकदा आखू टप्पाचा चेंडू आणि प्रसादने 3 इन रो. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. अलग बाया आल्या माझ्या अंगानी खेळल्या, अलग बाया आल्या माझ्या अंगानी खेळल्या. पुरवलाय बायांचा तरी पुरवलाय बायांचा. विकास सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रसाद सडी. स्कोर कार्ड दाबायत 43 रन 43. यावेळेस मात्र पुढे चेंडू सरळ पाहायला मला दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा अगदी कंप्लीट केल्या आहेत. स्कोर कार्ड धावा 45 या अंकावर. पहिल्या 3 षटकामध्ये धावा कमी होत्या. या ओव्हर्स मध्ये अगदी भरपाई भरून पाहायला मिळाली. 12 चेंडूंनी 32चं योगदान सध्या प्रसाद आपण पाहतायत. शेवटचा बॉल 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा जणू काय प्रॅक्टिस करतोय की काय प्रसाद. आणि या 6 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 51. काय मान पाहिजे? मोटर गाडी बंद फिराला मोटर गाडी, मोटर गाडी मोटारीचे नादन माझ्या माया जायल्या गार गो, माया जायल्या गार माझ्या फिराया मोटर कार गो. मोटारीचे नादन माझ्या माया जायल्या गार गो, माया जायल्या गार पाहिजे फिराला मोटर कार गो. मोटारीचे नादन माझ्या माया जायल्या गार गो, माया जायल्या गार माझ्या फिराया मोटर कार गो. थँक्यू. नादन माझ्या माया जायल्या गार गो. जसं दुपारचं सत्र तसं आणखीन रंगतदार पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच डॉमिनेट विश्व पक्ष सह्याद्री योद्धा दोन्ही कॅप्टन टॉससाठी या.
डॉमिनेट विपक्ष सह्याद्री योद्धा. नेक्स्ट मॅच एक्कावन्न धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि 52 धावांचा लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. डॉमिनेट अँड सह्याद्री योद्धा दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. थँक्यू. आजच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तन्मय. अनाउन्समेंट केल्यानंतर लगेच येत जा. चेतन मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचच्या आधीच्या मॅचचा चेतन आपण या. दुपारच्या सत्रामध्ये डान्सिंग अंपायर पाहायला मिळतील. सेमीफायनल फायनलच्या मॅच मध्ये अगदी डान्सिंग अंपायर. सचिनजी मुदखड साहेब उपस्थित झाल्यात. मुरकर साहेब उपस्थित झाल्यात. सचिन साहेब त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. चेतन आपण मॅन ऑफ द मॅच या. सचिन सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चेतन सर गणेश सरांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. चेतन आपण या. चेतन उपस्थित आहे. काही जबरदस्त बॅटिंग केली होती. 42 धावांचं झुंजावत. कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केले जाते क्षणचित्र आपण पाहत आहेत. प्रथमेश जाधव. चला दोन क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून क्षणचित्र चित्रित केली जात आहे. संस्कार आमचे ड्रोन ऑपरेटर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस डॉमिनेट अँड सह्याद्री योद्धा. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. चला टॉस केला जातोय. डॉमिनेट एका बाजूने, सह्याद्री योद्धा हे दोन संघ एकमेकांसमोर. शेखर सरांच्या शुभ हस्ते टॉस केला गेलाय. डॉमिनेटने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. चला मॅचला होईल सुरुवात. 52 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. फ्रेंडशिप लीग 2026 शानदार आयोजन आपण पाहत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे सुसज्ज असं मैदान आपण पाहत आहेत. चॅम्पियन कुठला संघ असेल, संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणाच्या हातामध्ये ट्रॉफीज विसावली जाईल. करुणेश गोलंदाज मार्क वर सज्ज आहे. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. रोहित आणि अल्सन ही जोडी आपण पाहत आहेत. पहिला बॉल क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज अगदी तंबूच्या असलेला गोल्डन डकचा शिकार ठरलाय.
फलंदाज लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दाढ़ी गुल, मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दाढ़ी गुल, मेरा साहेब पावरफुल। 15 तो हो गए, 16 में लग गया, आई जवानी पटरी पे, मौना लाइन मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दाढ़ी गुल, मेरा साहेब। वेलकम बॅक सर्वांचे सहर्ष स्वागत. पहिलाच अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला, परफेक्ट यॉर्कर, आणि रोहितला मात्र हताश निराश मनाने मात्र परतावा लागलाय. आता नवीन फलंदाज आलाय मिलिंदला चांगली फलंदाजी करावी लागेल. करुणेश तरे एक चांगला गोलंदाज म्हणून पाहतायत आपण. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, अगदी समोरच्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न. सिंगलने इथून स्ट्राईक रोटेट केले गेलाय, श्री गणेश केला गेलाय. कुलटी बॉईज संघ आपण पाहतायत 52 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग आहे. 13ची सरासरी एकंदरीत इथून कंप्लीट करावे लागेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहतात अल्सन हा एक हार्ड हिटर फलंदाज. करुणेश कुलने मार्क वर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. गोलंदाज पुढील बॉल. हो थोडासा गतीमध्ये परिवर्तन, काय जबरदस्त लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय करुणेश तरे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालाय. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केलाय आणि 1 विकेट प्राप्त केला गेलाय. थोडशा अडचणीत आहे क्वालिटी बॉईज, कारण पहिला धक्का 0 या धावसंख्येवर लागला. त्यानंतर धीम्या गतीने धावसंख्या पुढे जाताना स्लोवर वनचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली किरण, आणि किरणने पकडला झेल. 2 गडी बाद, 1 धाव संख्या धाव फलकावर गॉन. थँक्यू डीजे. दोन्ही सलापिनाला स्वस्तामध्ये बाद केलं गेलंय. फक्त 1 या धावसंख्येवर 2 गडी बाद. काय जबरदस्त गोलंदाजी केलंय करुणेश. 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 2 विकेट्स. प्रफुल आलाय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि भागीदारी रचावी लागेल. हो 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 क्या बात है. क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्रफुल्ला आल्या पावली माघारी परतवलं गेलंय. 3 विकेट्स, 1 गडी बाद. काय जबरदस्त गोलंदाजी केलंय. अशी बुद्धी लढवली, त्या फेमस बॅटमनची कशी दांडी सोडवली, या फेमस बॅटमनची माझा दांडी सोडवली, या फेमस बॅटमनची माझा दांडी सोडवली, या फेमस बॅटमनची. क्या बात आहे. अप्रतिम डिझे वादन करतायत. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली तशा प्रकारचे डिझे वादन आमचे डिझे वादक राज करतायत. कारण गोलंदाजाने दांडी गुल केलंय. 2 विकेट्स जरूर क्लीन बोल्डच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एक अप्रतिम किरणने झेल टिपला गेलाय. 3 धक्के लागल्यात 1 या धावसंख्येवर. संजय खट्टीगावकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजासाठी. सागर आलाय. आता नवीन फलंदाज. इथून शफल होऊन करण्याचा प्रयत्न. नॉन स्टॉप रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. स्टॉप केला जाईल का? चेंडू होईल फरार. चौकार.
4 धावा. पंचाच्या आगाऊ. आता नशिबाचा चौकार मिळालाय. पायच्या स्वरूपात हा चौकार आल्यात. धावा कशा येऊ दे, धावा येणं आमच्यासाठी गरजेचं आहे. 5 धावा स्कोर कार्डवर आहे. थोड्याशा बिकट अवस्थेमध्ये क्वालिटी बॉईज क्वालिटी मेंटेन करावी लागेल. इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. ब्लू सायकॉन अगदी सायक्लॉन प्रमाणे चांगली कामगिरी राहिले. 3 धक्के पहिल्या ओव्हर्स मध्ये. चायना मॅनची आठवण करून देतोय गोलंदाज. 1 धाव कंप्लीट. 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड मध्ये होतोय बढत. धावसंख्या जाऊन पोचलंय अगदी 7 या अंकावर. टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथून कंप्लीट केली जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर. 13ची सरासरी प्रतिषटक आहे आणि इथून धावा उभ्या कराव्या लागतील. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. किरण पुनश्च एकदा. इथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाईल. हो हो हो. इथून दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एस्टर्नम चेंडू आदळला गेला आणि 4था धक्का लागतोय. 9 या धावसंख्येवर गॉन. किरण, परंतु इथून आशेचा किरण ठरेल का? चांगले बॅटिंग करावे लागेल. टीम सध्या अडचणीत आहे. संकट मोचक ठरेल का किरण? क्वालिटी बॉईज आपण पाहत आहेत. तब्बल 4 धक्के लागल्यात. स्कोर कार्डात धावा आहेत 9. 52 धावांचा पाठलाग केला जातोय. इथून आपण पाहत आहेत आमचं कॉमेंट्री बॉक्स. इथून दाखवलं जातंय ड्रोनच्या माध्यमातून संस्कार. काय जबरदस्त ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली जात आहेत. त्यानंतर आमचं डीजे वादक राज गौरवजी पाटील. हो हो हो. सुंदर चेंडू पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 10. लेग बायचे संकेत पंचांनी दर्शवल्यात. पुढील बॉल. स्लोवर वनचा चेंडू फुल टॉस बॉल. इथे फटका फसला गेलाय. प्रसाद कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. 5वा धक्का लागलाय. 10 या धावसंख्येवर गॉन. डीजे अडचणीत आहे क्वालिटी बॉईज. हरीश आलाय आता मैदानच्या आतमध्ये. अर्धा संघ गारच झालाय 10 या धावसंख्येवर. आमच्या 12th मॅनला टेन्शन झालंय की प्रत्येक जण येतोय हजेरी लावून जातोय. चांगले दमखम दाखवत नाहीये. क्वालिटी क्रिकेट खेळावा लागेल क्वालिटी बॉईज संघाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न प्राप्त झालाय. 2 षटकाची सहमती. स्कोर कार्ड धावा झाल्या आहेत 10. 5 गडी तब्बल बाद. आता 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये 42 ची आवश्यकता आहे. इथून हल्ले चढवावे लागतील कारण अर्धा संघ गारज झालाय आणि 12 मध्ये 42 ची आवश्यकता.
नेक्स्ट मॅच डोमिनेट विपक्ष सह्याद्री योद्धा. टॉस बॉल ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न डिप विकेटचा शतक पुढे सहसावेल. एक धाव कंप्लीट केली जाते. आता सिंगलला तुम्हाला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण एकेरीने काम होणार नाहीये. सिंगल येते. स्कोर कार्डवर धाव आहेत 11. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये नो बॉलचा इशारा पंच दर्शवता. स्कोर कार्ड मध्ये होईल बऱ्याच 12 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 12 चेंडू आहेत. 40ची अजूनही आवश्यकता असेल. आता फ्री हिटचा हा बॉल इथून हवाई सफर पाहायला मिळेल का? बारा 40चं इक्वेशन प्रसाद आपण पाहत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आयकॉन खेळाडू या टीमचा. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू आहेत आणि 11 मध्ये 40ची आवश्यकता. हवाई सफर इथून करावं लागेल. क्वालिटी बॉईज संघाला क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. अडचणीत आहे सध्या टीम. अडीच लॉंगावाना क्षेत्ररक्षक पुढे येईल. किरण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव परिपूर्ण केली जाते. स्कोर कार्डवर धावा आहेत 13. पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल होतोय. विपुल पुढे सरसावलाय. तद्वर 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात की पंच अगदी पाहत आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 15 अंकावर. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 3. सिंगल डबलने विजयश्री प्राप्त होणार नाही आहे. त्यासाठी हवाई सफर हा एकमेव मार्ग तुमच्याकडे आहे. प्रयत्न करावे लागतील. त्या बाजूने किरण आपण पाहत आहेत. ओहो वेगवान मारा केला जातोय. डॉट बॉल येतोय. गोलंदाज पुढील बॉल धावसंख्या 15 स्कोर कार्डवर आहेत. आता अडचणी वाढल्या जातात. क्वालिटी बॉईज या संघाच्या पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले प्रसादच्या माध्यमातून. पुढील बॉल धावसंख्या 15. पुन्हा एकदा डॉट बॉल. कदाचित 3 डॉट बॉल. 3 षटकाची समाप्ती. 5च्या सरसेने धावा जमवल्यात 15. 5 गडी बाद. विपुल आलाय अंतिम षटक हाताळण्यासाठी. स्कोर कार्ड 15. 37ची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये एकच धाव कंप्लीट केली जाईल. आता फक्त औपचारिकता असेल कारण 5 मध्ये 36ची आवश्यकता. डॉट बॉल येतोय. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. शेवटचे 3 चेंडू आहेत. फक्त औपचारिकता असेल.
शेवटचे 3 चेंडूचा खेळ शेष, फक्त औपचारिकता असेल. क्वालिटी क्वालिटी क्रिकेट करता आला नाहीये या मॅच मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. लगातारचे 3 डॉट बॉल. चला नेक्स्ट फलंदाज. शेवटचे 2 उर्वरित चेंडू असतील. आता फक्त औपचारिकता राहिलंय. नेक्स्ट मॅच लगेच टीम क्षेत्ररक्षणासाठी उतरेल. डॉमिनेट विपक्ष आपण पाहतात सह्याद्री योद्धा. अमित आलाय. शेवटचे 2 चेंडू फक्त औपचारिकता आहे. शेवटचे 2 बॉल. व्हाईट बॉल. पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या धावपतले 17-17. 2 बॉल मध्ये एखादा हवाई सफर अमितच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? इथून एखादा हवाई सफर आला तर नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला बढते मिळेल. त्यासाठी एक हवाई सफर. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. विपुल. एकच धाव मिळेल. आता शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवर अगदी प्रहार केला गेलाय. धावसंख्या जाऊन पडलाय 23 रन. इथून मॅच फिनिश झालाय. वेल प्लेड असेल. टीम आपण पाहतायत ब्लू सायक्लॉन. अभिनंदन.